नमस्कार, मी संपादक भीमराव धोळक DDM न्यूजच्या माध्यमातून मी आज दादरच्या प्रसिद्ध अशा धन्वंतरी हॉस्पिटल रिसर्च सेंटरमधून बोलत आहे। या ठिकाणी धारावीतील पेशंट अमित नागडा हे ह्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते। त्यांचा डोक्याचा प्रॉब्लेम होता। तर या ठिकाणचे डॉक्टर R.V. करंबळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर नीरज सिंग यांनी त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल केलेलं आहे आणि त्यांना जे काय या ठिकाणची सुविधा आहे अतिशय सुंदर अशी त्यांना सुविधा उपलब्ध झाली आणि ते त्यांच्याकडेच आपण जाणून घेणार त्यांना काय काय इथे गोष्टी साध्य झाल्या। ते आपल्याला काय प्रॉब्लेम झाला होता सर? डोक्यात ड्रेन होतं 6 वर्ष झाले। ड्रेन होतं डोक्यात 6 वर्ष झाले आणि एका दिवशी अचानक घराचं काम करताना पडलो, चक्कर येऊन वॉमिट झाली। मग आईनी आणि दादांनी मला इथे धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये आणलं। त्याच्यानंतर डॉक्टरनी आणि सिस्टर्सनी सर्जननी एकदम चांगले प्रमाणात माझं इलाज केला आहे। खूप चांगलं केलं आहे। खूप व्यवस्था चांगली आहे इकडे। खूप केअर घेतली आहे माझी आणि माझं ऑपरेशन एकदम 99% एकदम सर्व क्लिअर करून टाकलं आहे। आता मी एकदम छान आहे, चांगला आहे, व्यवस्थित आहे। धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये जे पेशंट ॲडमिट आहेत अमित नागडा यांचे मोठे बंधू डॉक्टरांनी चांगलं सहकार्य केलं। माझे भाव म्हणजे लय आजारी होते, मग त्यांना ह्या डॉक्टरांनी ह्या पूर्ण टीमनी सिस्टर धरून सर्व वॉर्ड बॉय पकडून सर्वांनी चांगलं सोय केलं। सर्वांनी चांगलं एवढे मेहनत केली। माझा भाव आता लय बरा झाला आहे। आता आम्हाला वाटलं का खूप वेळ जाईल, पण लगेच बरा झाला तो आणि आज डॉक्टर बहुतेक डिस्चार्ज देणार आहेत त्यांना। पण त्यासाठी आम्ही डॉक्टरांचं आणि सिस्टरांचं आणि सर्वांचं पूर्ण टीम त्यांचं खूप अभिनंदन करतो आहे का त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि माझ्या भावाला चांगलं बरं केलं एकदम। धारावीतला झोपडपट्टीतला एक रुग्ण म्हणजे अमित नागडा या ठिकाणी उपचारासाठी 21 तारखेला दाखल झाला आणि R.V. करंबळकर सर यांच्या नेतृत्वाखाली नीरज सिंग यांनी त्यांचं ऑपरेशन केलं। त्याला इतका आनंद झाला की हॉस्पिटलची स्वच्छता, इथला स्टाफ आणि ज्या त्यांनी सहकार्य केलं आहे इतका आनंदित गेला की त्यांनी आम्हाला स्वतःहून फोन करून सांगितलं की इतकं सुंदर आहे हॉस्पिटल, मला पहिल्यांदा भेटलं आणि माझ्यावरती उपचार सक्सेसफुल त्यांनी केले। तेच डॉक्टर इथं करंबळकर सर काय सांगाल त्याबद्दल? हा रुग्ण आमच्याकडे 21 तारखेला घरी पडला फिट येऊन म्हणून ॲडमिट झाला होता। तो जेव्हा आला आमच्याकडे तेव्हा त्याच्या डाव्या बाजूला गळ्याच्या खाली एक जखम होती। त्यांच्यावरून आम्हाला असं वाटलं की त्याला बहुतेक TB असावा म्हणून, आणि उजव्या बाजूला डोक्यावर मोठं एक स्वेलिंग होतं, गाठ होती, ती आम्हाला TB सारखीच वाटली। आम्ही सगळे त्याचे टेस्ट करून घेतल्या आणि त्या टेस्टमध्ये आम्हाला जी गाठ डाव्या बाजूला होती छातीच्या तिथे TBचं निदान झालं। TBची ट्रीटमेंट चालू केली, पण जे उजव्या बाजूला स्वेलिंग होतं, जी गाठ होती डोक्यावर, ती काही तशी जाणार नव्हती नुसत्या ट्रीटमेंटनी। म्हणून आमचे न्यूरोसर्जन डॉक्टर नीरज सिंग यांना आम्ही बोलवून घेतलं आणि त्यांनी त्याचं ऑपरेशन केलं सक्सेसफुली। सुरुवातीला काही दिवस त्याची लेफ्ट साईड होती ती पॅरालाइज झाली होती, पण आता औषधोपचाराने तो आता ऑलमोस्ट पूर्ण रिकवर झाला आहे। लेफ्ट बाजू त्याची पूर्ण चालायला लागली आहे आणि तो आता वॉर्डमध्ये फिरतो आणि इतर पेशंटची पण काळजी घेतो। असे पेशंट आपल्याकडे येतात हॉस्पिटलला? असे पेशंट फार कॉमन नसतात, हे रेअर केस आहे, पण तरी पण अशा प्रकारचे अनेक खूप पेशंट आम्ही हाताळतो या हॉस्पिटलमध्ये। अजून काय स्पेशालिटी या हॉस्पिटलची स्पेशालिटी म्हणजे अत्यंत अल्प दरामध्ये आम्ही रुग्णसेवा देतो। स्वच्छता तर तुम्ही बघितलीच आहे आणि असे पेशंट जेव्हा खुश होऊन घरी जातात तेव्हा आम्हाला अत्यंत आनंद होतो आणि आमचे सगळे स्टाफ इकडचे RMO, सिस्टर्स, त्याच्यानंतर इतर कर्मचारी वर्ग, त्यांचं सगळ्यांचं सहकार्यामुळेच पेशंट बरे होतात। म्हणजे हे पेशंट जेव्हा तुम्हाला भेटला आणि त्याचं आता ऑपरेशन झाल्यानंतर जो तो बोलतोय इतका त्याला आनंद झाला, त्याबद्दल त्या पेशंटमध्ये काय सांगा? पेशंट तर एकदम खुश आहे आणि पेशंटला आता एवढा आनंद झालाय की त्याला हॉस्पिटलमध्ये घरीच जायचं नाहीये। क्या बात आहे! पण आम्ही त्याला पाठवणार आहे।